नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट MBBS राऊंड 1चा एक्सपेक्टेड कट ऑफ मी पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे लक्षात येईल. आपल्याला MBBS गव्हर्मेंट आपल्याला पहिल्याच राऊंडमध्ये पाहिजे असेल तर आपला ऑल इंडिया रँक किती असावा हे प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा पालकांनासुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार मी आज तुम्हाला ऑल इंडिया रँक सांगणार आहे. म्हणजे आपण जर त्या रँकपर्यंत येत असाल, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला त्या रँकपर्यंत येत असाल तर तुम्हाला नक्कीच यावर्षी गव्हर्मेंटचं पहिल्याच राऊंडमध्ये MBBS सीट मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू पण शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायचं आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अगदी तुम्ही आमच्यामार्फत काउन्सिलिंग लावूनसुद्धा अगदी तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे प्रत्येक राऊंडवरती सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमच्या रँकनुसार तुम्हाला योग्य ठिकाणी कॉलेजला अलॉटमेंटसुद्धा होऊ शकणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग लावायची असेल त्या विद्यार्थ्यांनी कॉल करा, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला नवीन आणि युजफुल असे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आज मी पूर्णपणे कव्हर करणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे लक्षात येईल. तर प्रथम मी कॅटेगरी तर काढलेली आहे आणि ऑल इंडिया रँक काढलेला आहे. तर प्रथम मी SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक तुम्ही ते पाहू शकता. तर 3,34,900 प्लस ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक आहे त्या विद्यार्थ्यांना पहिल्याच राऊंडमध्ये गव्हर्मेंट MBBS कॉलेज कुठे ना कुठे मिळणार आहे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर SC कॅटेगरी, तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,53,100 प्लस जे विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक येत आहे त्याही विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे पहिल्याच राऊंडमध्ये गव्हर्मेंट MBBS कॉलेज मिळणार आहे. त्यानंतर NTBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,25,600 प्लस ऑल इंडिया रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्यांना NTBच्या विद्यार्थ्यांनासुद्धा पहिल्या राऊंडमध्ये कुठे ना कुठे गव्हर्मेंट MBBS कॉलेज मिळणार आहे. त्यानंतर NTCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 51,266 हा ऑल इंडिया रँक मी काढलेला आहे. NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 43,800 प्लस हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे. आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 84,500 प्लस हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 67,191 एवढा हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे. आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 43,322 हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे ऑल इंडिया रँकचं मी पूर्णपणे तुम्हाला चार्ट इथे दाखवत आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ह्या रेंजपर्यंत म्हणजे ऑल इंडिया रँक ह्या रेंजपर्यंत येत असेल आपापल्या कॅटेगरीनुसार, तर ते सर्व विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत. अगदी जस्ट तुम्ही एकदम 500 मार्क प्लस आणि मायनस घेऊन चला, म्हणजे तुम्हाला 500 प्लस मायनस घेतल्यानंतर तुमचा जर ऑल इंडिया रँक असेल प्लस मायनसमध्ये तरीसुद्धा तुम्ही अगदी पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नवीन कॉलेजेस येणार आहेत, त्यामुळे आपल्याला कट ऑफवरती सुद्धा परिणाम पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्याला पहिल्याच राऊंडमध्ये जर गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे असेल तर आपल्याला ऑल इंडिया रँक किती पाहिजे, आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा SML सुद्धा आपल्याला मी सांगणारच आहे. तर असेच आणि नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा, म्हणजे तुम्हाला SML सुद्धा आपल्याला लक्षात येईल. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार सुद्धा मी SML घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये SMLवरतीच आपल्याला पूर्णपणे ॲडमिशन्स होत असतात. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी पूर्ण डिटेल्स माहिती पाहिजे असेल SMLबद्दल सुद्धा त्याही विद्यार्थ्यांनी मला एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता. मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही अगदी मेसेजसुद्धा केला तरीसुद्धा त्या मेसेजचंसुद्धा तुम्हाला उत्तर दिलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग लावायची असेल त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.